लागू मारा करेल सूरज अलट आणि एक धावेने संघाचं खातं उघडतो सूरज. आणि अटॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. पुन्हा एकदा 2 धावा. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं ते विहार देवळी संघाकडून. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 5 वर. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या होते ती 7. आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 7 वर. पहिले शतक प्रगतीपथावर असताना खाली फलंदाज बाद होतो. संघाला पहिला झटका लागतो 7 या धावसंख्येवर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर विहार देवाळी संघाची धावसंख्या होते ती 7. दुसरा षटक घेऊन आले ते सुचाय. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 10. आणि हा खणखणीत सनसनीत चौकार. त्या चौकाराच्या वतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वर. आणि हा नो चेंडू. आणि हा दुसरा चौकार. सुंदर अशी फलंदाजी करताना सूरज आपल्या संघासाठी. धावसंख्या होती ती 19. सुंदर अशी गोलंदाजी परंतु डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विहार तिसरा षटक घेऊन आलाय तो नागेश. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होते ती 24. पुन्हा एकदा 2 धावा. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतोय तो पम्या. आणि सुंदर आणि भिन्न विकेट. 1 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 27. सुंदर असा फटका मारला होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आईसुकाई कापसा संघाकडून. आणि 1 धाव. धावसंख्या होते ती 28. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 29. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळ्याच्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे मात करा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पाहूया या विहार देवळालीच्या संघामध्ये कुठला संघ इतिहास घडवतोय. दरम्यान चौथं षटक प्रगतीपथावर असताना
टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 31. आणि फलंदाज बाद होतोय. संख्या होते ती 31. आणि एक चोरटी धाव घेण्यासाठी यशस्वी झालाय तो ओंकार. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 34. आणि एक धाव. धावसंख्या पोहोचते ती 35. दरम्यान चालू असलेला हा फायनलचा महामुकाबला. दोन्ही प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर भिडताना. धावसंख्या होते ती 35. आणि फलंदाज धावबाद होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विहार देवळी संघाची धावसंख्या होती ती 35. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान ठेवलं होते आईसुकाई कापसा संघासोडून. 24 चेंडू आणि 36 धावा. सुचाय नॉन स्ट्राईकला नागू. गोल्डन नदी मार्फत सूरज महाराजाकडे सुचयाला. दरम्यान चालू असलेला फायनलचा हा महामुकाबला. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सूरजचा पहिला चेंडू पाहूया. आणि एक धाव. एका धावेने संघाचा श्री गणेश करतो तो सुचाय. आता मात्र स्ट्राईकला जातो नागेश. आणि फलंदाज बाद होतोय. सुंदर अशी गोलंदाजी सूरज कडून आपल्या संघासाठी. संघाला पहिला झटका लागतो 1 या धावसंख्येवर. आता नागेशची जागा घेण्यासाठी आलाय तो यश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. अप्रतिम गोलंदाजीचं कौशल्य पाहायला मिळते ते विहार देवळवाडी संघाकडून. आणि त्या आपल्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 3. सुंदर असे विकेट किपिंग आणि फलंदाज धावत होतोय. संघाला सलग दुसरा झटका लागतोय 3 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईकला आलो प्रदीप. नो चेंडू नो +1 अशा 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 5. पहिल्या षटकात प्रवर्तन असताना आईसुकाई कापसा संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 5. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या होते ती 6. 1 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 6. सॉरी सर्व्हर डाऊन होता. आणि फलंदाज बाद होतोय. संघाला तिसरा झटका लागतो 6 या धावसंख्येवर. आता मात्र 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 6. सुंदर अशी गोलंदाजी केली सूरजानं.
आणि 3 खेळाडू त्यानं तंबूत परत पटवलेत. मला वाटलं हा पहिलाच ओव्हरचा कमबॅक असेल विहार देवळी संघासाठी. पुन्हा एकदा टिकल्या स्वरूपात एकदा होता संख्या होती ती 7 वर. सुंदर असं क्षेत्ररक्षण. हा सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या होते ती 8. अतिशय रोमहर्षक साधलेला हा अथलेटिक्सचा फायनलचा महामुकाबला पाहूया या मैदानावर. या विहार देवळच्या चषकावर कुठला संघ आपलं नाव करतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होती ती 8. चौकार मारण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. आणि हा नो चेंडू. पंचांनी आपला निर्णय सांगितला. फलंदाज बाद होतोय. अप्रतिम किपिंग करताना मास्टर माइंड धोनी आयुष नक्कीच भावी आयुष्य घडवेल. आयुष सन्माननीय मंदारजी निर्मळ, आपल्याला विनंती असेल आपण पॅव्हलिनचा ताबा घ्यायचा आहे. हा खंचनी चौकार. धावसंख्या होते ती 13. अजूनही या चौकारानं या मॅच मध्ये जिवंत ठेवले तो खेळाडू. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या होते ती 14. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या भरभरते. धावसंख्या होते ती 15. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या होते ती 16. आणि फलंदाज बाद होतोय. सुंदर अशी गोलंदाजी सूरज कडून. धावसंख्या होते ती 16. माऊली हॉटेलचे मालक राकेशची गुरव, आपल्याला विनंती असेल आपण पॅव्हलिनकडे यायचंय. माऊली हॉटेलचे मालक राकेशची उदे आपल्याला माऊली हॉटेलचे मालक राकेशची गुरव यांना विनंती असेल आपण पॅव्हलिनकडे यायचंय. राकेशजी गुरव, आपल्याला विनंती असेल आपण पॅव्हलिनकडे यायचंय. टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होते ती 18. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावा. टार्गेट नक्कीच कठीण आहे. हा टार्गेट चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखंच आहे. चौथा षटक घेऊन आलो आयुष. आणि एक धाव. पाच चेंडू आणि 17 धावा. आयुषुकाई कापसा संघाला या मॅच मध्ये जर फायनल विजेतेपद पटकावून देऊ शकतो तर तो सुचय पाहूया आपल्या संघासाठी. आणि हा नो चेंडू
आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा 9 चेंडू. पंजाने आता धावा सांगायच्या आहेत. 9+1 अशा 2 धावा. धावसंख्या होती ती 22. अजून जिंकण्यासाठी आणि हा निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद होते. अशा प्रकारे VAR निवडे हा संघ फायनल जिंकतो. विजय तसेच पराभूत संघाचे हार्दिक